महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबरला जे मतदान झालं व त्याची 23 नोव्हेंबरला जी मोजणी झाली त्याची आकडेवारी वोटर टर्नआउट ॲपनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% होती व त्या दिवशी रात्री 11:30 पर्यंत ही आकडेवारी 65.3 पर्यंत वाढवण्यात आली, म्हणजे सुमारे 7% वाढवण्यात आली आहे. व दुसऱ्या दिवशी काउंटिंगच्या पूर्वी पुन्हा ही 1% वाढून 66.05% वाढवण्यात आली आहे. म्हणजे एकूण 76 लाख मते वाढली आहेत. तर ही इतकी मते 5 ते 6 या एका तासात कशी वाढली याचा समाधानकारक खुलासा निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे. भले थोडीशी गर्दी संध्याकाळी वाढत असली तरी 76 लाख इतकी लोक मतदान करण्यासाठी येतील आणि हा उन्हाळ्याचा दिवस नाहीये, त्यामुळे इतकी लोक संध्याकाळी येतील हे शक्य संभवत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही पर्सेंटेज का देत आहे? तुम्ही गेले काही महिने वर्ष तुम्ही पर्सेंटेजचा घोळ घालून नागरिकांना संभ्रम निर्माण करून पर्सेंटेज वाढवलं जात आहे का? क्योंकि खूप ठिकाणी हरियाणामध्ये लोकसभेमध्येही हे दिसून आलं व महाराष्ट्रातही की जेवढे वोट पडले आहेत मशीनवर त्यापेक्षा जास्त वोट काउंट झाले आहेत किंवा काही ठिकाणी कमी वोट काउंट झाले आहेत. तर हा खुलासा केव्हा येईल? जेव्हा फॉर्म 17C चा डेटा पूर्णपणे जनतेसमोर आला पाहिजे, जो मतदानाच्या पूर्वी सुद्धा देत नाहीयेत, काउंटिंगच्या पूर्वी किंवा आता काउंटिंग झाल्यानंतरही निवडणूक आयोग देत नाहीये. हा डेटा सार्वजनिक केल्यामुळे किती एक्झॅक्ट वोट पडले होते त्या मशीनवर व किती वोट काउंट झाले याचा पूर्ण माहिती जनतेसमोर येईल. कारण निवडणूक आयोग हा जनतेला उत्तरदायी आहे, विरोधी पक्षांना किंवा राजकीय पक्षांना नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्ण पारदर्शक राहिले पाहिजे. परंतु आपण सर्वेमध्ये पाहिले असेल की या निवडणूक आयोगाचे 3 आयुक्त आहेत जे सरकारने नियुक्त केल्यामुळे यांची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळली आहे. या निवडणूक आयोग पूर्णपणे जसं काय भाजपचा एक अंग झाला आहे का निवडणुकीचं, असं म्हणण्या इतपत लोकांची मजल गेलेली आहे, इतकी अशी विश्वासार्हता ढासळलेली आहे. त्यामुळे त्यांनी ह्याचा पूर्ण खुलासा केला पाहिजे. शिवाय 5% व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होते त्यासाठी प्रत्येक मशीनला 40,000 प्लस जीएसटी धरून 47,200 रुपये द्यावे लागतात. का इतकी महागडी रक्कम तुम्ही ठेवली आहे? म्हणजे तुम्ही उमेदवारांना तिथेच नाउमेद करत आहेत. ही रक्कम कमी करून माझी मागणी आहे की 1,000 रुपये ठेवले पाहिजेत. दुसरी गोष्ट, फक्त 2 व 3 नंबरच्या उमेदवारांना नाही तर सर्वच्या सर्व उमेदवारांना हा अधिकार असला पाहिजे. इव्हन नागरिकांना सुद्धा अधिकार असला पाहिजे लोकशाहीमध्ये की त्यांनी ही मतमोजणीच्या आधी हे व्हीव्हीपॅटच्या मोजणीचा मागणी करतील. ही बदल निवडणूक सुधारणांसाठी देशामध्ये खूप गरजेचे आहेत. शिवाय या व्हीव्हीपॅटच्या मोजणीवेळी मॉक पोल न करता ज्या मशीनवरती वोटिंग झालेलं आहे त्याच मशीनचं व्हीव्हीपॅट आणि ऍक्च्युअल ते मशीन ईव्हीएम वर मोजणी झाली, काउंट झालेलं आहे, ह्यांची फेड पडताळणी झाली पाहिजे. कारण तुम्ही जर त्या मशीनवर संशय आहे तर त्याचीच काउंटिंग झाली पाहिजे. तुम्ही त्याचा डेटा क्लिअर करून जर मॉक पोल घेत असेल तर हे एक प्रकारची फसवणूक आहे, देशाची सर्व नागरिकांची फसवणूक आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हा रडीचा डाव खेळून भाजपला कुठेतरी मदत करत आहे असं दिसत आहे. या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर दिली पाहिजे व निवडणूक सुधारणा या तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे. निवडणूक आयोगाने या संदर्भात तातडीने पावले उचलावीत ही विनंती. धन्यवाद.